भोंदूबाबा अशोक खरात यांच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आक्रमक झाला असून सोलापुरात जोरदार आंदोलन करण्यात आले। प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देत निषेध व्यक्त करण्यात आला। भोंदूबाबा अशोक खरात यांच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आक्रमक होत सोलापूर शहरात जोरदार आंदोलन करण्यात आले। शहरातील भर चौकात माकप कार्यकर्त्यांनी अशोक खरात विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी दिली। त्यानंतर संताप व्यक्त करत पुतळ्याचे दहनही करण्यात आले। या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत अशोक खरात याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। सरकारने तातडीने कारवाई करून अशोक खरातला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी माकपच्या वतीने करण्यात आली। यावेळी माकपचे नेते माजी आमदार आडम मास्तर यांनीही आंदोलनात सहभागी होत आपली भूमिका मांडली। त्यानंतर दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली। त्या नाशिक आणि अहिल्यानगरच्या परिसरामध्ये इतकंच नव्हे, पुणे मुंबईच्या परिसरामध्ये भोंदूबाबा अशोक खरात गेले 20 वर्षापासून महिलांचं शोषण करतो, पिळवणूक करतो, 5-5 लाख रुपये फी आकारतो, गाड्या स्वीकारतो, अमावस्याची पूजा करतो, 50 एकर जागा त्याच्या नावावर आहे, 2000 कोटीचं बँक बॅलन्स आहे, अनेक आमदार, खासदार, मंत्री, IAS ऑफिसर, IPS ऑफिसर, अनेक पुढारी या भोंदूबाबा अशोक खरातच्या भोवती सामील झालेला आहे। 1500 महिलांचं नाव उघड झालेलं आहे, शारीरिक शोषण झालेलं आहे। असे माणसं आणि जे आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, महामंडळाचे अधिकारी आहेत, महिला पुढारी आहेत, या सगळ्यांची चौकशी करून अशोक खरात बरोबर फाशी होणं ही अत्यंत गरजेची बाब। या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते।